नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रामध्ये कोरोना विरोधातली लढाई अत्यंत निर्णायक टप्प्यावर पोहोचलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री लोकांना वारंवार विनम्रपणे त्यांच्या आदेशाचं पालन करा, अन्यथा कठोर कारवाई करावी लागेल असं समजावतात। दुसरीकडे सत्तेत नसलेले पण सत्तेवर पूर्ण पकड असलेले नेते सुद्धा जनतेनं सरकारचे नियम पाळावेत असं सांगत आहेत। मात्र या नेत्यांच्या डोळ्यादेखत होणारी नियमांची पायमल्ली खरंच कोणाला दिसत नाहीये की बघायची नाहीये। महाराष्ट्रामध्ये सोशल डिस्टन्सिंग या इंग्रजी नावासह माणसा माणसात सुरक्षित अंतर राखलं जावं असं वारंवार सांगितलं जातंय। हे अंतर राखण्याला कायद्याचं कवच असावं म्हणून राज्यभरात जमावबंदी लागू झाली आहे। मात्र इतकं सगळं असूनही महाराष्ट्रात साखर कारखाने बिनदिक्कतपणे सुरू आहेत आणि त्या साखर कारखान्यांच्यासाठी ऊस तोडणी मजूर प्रचंड संख्येने राबतात। ऊसाच्या शेतावर हे ऊस तोडणी मजूर सोशल डिस्टन्स ठेवत असतीलही, पण जिथं मजुरांची वस्ती आहे तिथं त्यांच्या तब्येतीची काळजी कितपत वाहिली जात असेल। टाळेबंदीतही महाराष्ट्रात साखर कारखाने का सुरू आहेत आणि जर ते बंद केले गेले असतील तर इतके दिवस त्याच्यासाठी का लागले? साखर कारखानदारांना ऊस तोडणी मजुरांची काळजी घ्या असा सल्ला देण्यापेक्षा तात्काळ कारखाने बंद करा असा आदेश यापूर्वीच का निघाला नाही? तसं म्हणण्याची हिम्मत सत्ताधारी गटाच्या कुठल्याच नेत्याची का होत नाही? सरकारच्या राजकारणाचं आणि त्यातही साखरेच्या राजकारणाचं हितरक्षण कुणाला हवं आहे? ऊस तोडणी मजुरांच्या शोषणाचा नवा अध्याय महाराष्ट्रात लिहिला जातोय का? या आणि अशा अनेक मुद्द्यांसह आजची लक्षवेधी चर्चा। टाळेबंदीतही महाराष्ट्रात साखर कारखाने सुरूच। या चर्चेत आपल्याबरोबर कोण कोण मान्यवर सहभागी होत आहेत त्यांचा आपल्याला परिचय करून देतो। आपल्या सोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी फोनवरून आपल्या सोबत आहेत। महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे आपल्या सोबत स्काइप वरून आहेत। त्याचबरोबर आपल्या सोबत विश्वंभर चौधरी आहेत, सामाजिक कार्यकर्ते, आणि आपल्या सोबत प्राध्यापक शिवराज बांगर आहेत। हे स्वतः ऊस तोडणी कामगारांचे नेते आहेत। त्यांचे वडील ऊस तोडणी कामगार आहेत आणि त्यामुळे ऊस तोडणी कामगारांच्या वेदनेचं अत्यंत जवळून दर्शन त्यांना घडलेलं आहे। या सगळ्यांच्या समोर उत्तर देण्यासाठी आपण अशोक पवार यांना, या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना निमंत्रित केलंय। आपण त्यांना रीतसर त्याची कल्पना दिलेली आहे। आता अशोक पवार या चर्चेत कधी सहभागी होतात ते पाहायचं। पक्षाकडून त्यांना तशी सूचना मिळाली असेल अशी अपेक्षा आपण करूया आणि अशोक पवार लवकरात लवकर आपल्या सोबत जोडले जातील अशी अपेक्षाही बाळगूया। आत्ताच्या घडीला प्राध्यापक शिवराज बांगर यांच्यासाठीचा माझा पहिला प्रश्न आहे। शिवराज बांगर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल अशी अपेक्षा बाळगतो। बांगर साहेब, आवाज येतोय का? हो, येतोय, आवाज येतोय मला। बर, मला आता जरा एक अशी कल्पना तुमच्या निमित्तानं हवी आहे की आता कुठे किती ऊस तोडणी कामगार अडकलेले आहेत, कुठल्या साखर कारखान्यांवर काम चालू असेल? ओके, नमस्कार। सर्वप्रथम जय महाराष्ट्र चॅनलचं मी या ठिकाणी आभार मानतो की तुम्ही आमच्या दुःखाला आज उच्च पडून दिली आहे। खरं तर ऊसतोडणी कामगार हा कायम हेटाळणीचा विषय या राजकीय लोकांसाठी आहे, परंतु हा जो ऊसतोडणी कामगार आहे हा धनदांडग्याचे कारखाने चालवतो। आज महाराष्ट्रामध्ये आज घडीला जे कारखाने सुरू आहेत, ज्या कारखान्याची नावं आमच्यापर्यंत येत आहेत त्याच्यामध्ये भीमाशंकर एक कारखाना आहे, विघ्नहर एक कारखाना आहे, ही मुळात आहेत। परंतु अनेक कारखाने महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत आणि जवळपास 5 ते 6 लाख मजूर आज त्या कारखान्यावरती अडकलेला आहे। संख्या इतकी तुम्ही जी सांगता आहात ती तेवढी आहे का? कारण दुसऱ्या बाजूला असं उत्तर समोर येत आहे की प्रत्यक्षात संख्या 5 ते 6 लाख नाही, 1 लाखच असावी। आता ही संख्या किती आहे? आमचा बाप ऊस तोडतोय, आम्हाला माहिती आहे संख्या किती आहे। त्याची मोजणी आजपर्यंत कधी झालेली नाही साखर ऊसतोडणी कामगारांची। आमचा बाप ऊस तोडतोय, आम्हाला माहिती आहे त्यांची संख्या किती आहे। आणि
तो कायम गुलामगिरीचं जीवन जगतोय. आज कोरोनासारखं भयंकर संकट या देशावरती आलेलं असताना आज ऊसतोडणी कामगाराला गुलामासारखी वागणूक दिली जाते. त्या लोकांना कारखान्याचा हंगाम संपल्याशिवाय येऊ देणार नाही अशी आडमुठी भूमिका या सत्ताधारी पक्षाच्या कारखानदारानं घेतलेली आहे. आणि माझा जाहीरपणे आरोप आहे का याच्यातले जास्तीत जास्त साखर कारखानदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत. आणि या लोकांची ही भूमिका आहे की जोपर्यंत आमचा हंगाम संपणार नाही तोपर्यंत आम्ही ऊसतोड कामगाराला गावी जाऊ देणार नाही. अगदी शिवराज बांगर, आपण जे सांगता आहात आता त्याच्याच संदर्भातले काही पुरावे पण आमच्याकडे आहेत, ते आम्ही या चर्चेत दाखवूच. दरम्यान राजू शेट्टी यांच्याकडे आपण संपर्क करतो आहोत. राजू शेट्टी साहेब, आपल्याला या चर्चेत मी प्रश्न विचारण्यापूर्वी ऊस तोडणी कामगारांच्या पूर्णपणे कंत्राटदाराला कशा पद्धतीची पत्र लिहिली जात आहेत त्याचा एक उल्लेख या चर्चेत घेऊ इच्छितो. आणि तो असा आहे की आत्ताच्या घडीला कारखाने सुरू ठेवायचे असल्यामुळे तशा संदर्भातलं लेखी पत्र हे ऊसतोडणी कामगारांच्या संबंधित मजुराला दिलं जात आहे. आणि त्यात सांगितलं जात आहे की जर त्यांनी, आत्ता ते पत्र स्क्रीनवर दिसतंय, ते मोठ्या स्वरूपात सुद्धा आपल्याला दिसेल आणि त्या निमित्तानं त्यातलं वाक्य आपल्याला कळू शकेल की जर समजा कारखाने सुरू ठेवायला मदत केली गेली नाही किंवा असहकार्य केलं तर ऊसतोडणी कामगारांचा मेहनताना इतकंच नाही तर त्यांचा घरी परतण्याच्यासाठी आवश्यक असलेली मदत यापैकी काहीही मिळणार नाही, हे या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आपल्याला दिसू शकेल. याच आशयाची वाक्य या पत्रामध्ये आहेत. आपण आता राजू शेट्टी यांच्याकडे जातोय प्रश्न घेऊन. शेट्टी साहेब, माझा आवाज पोहोचतोय आपल्याला? हो, पोहोचतो. शेट्टी साहेब, पश्चिम महाराष्ट्रातली ही स्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं पोहोचलेला ऊस तोडणी कामगार हा आत्ता खऱ्या अर्थानं तब्येतीच्या दृष्टीनं आणि कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीनं सुरक्षित वातावरणामध्ये त्याचा दिवस घालवत असेल का? एक तर महाराष्ट्रातले जवळपास सगळे कारखाने बंद झालेले आहेत. एक 15 ते 20 कारखाने सध्या सुरू आहेत आणि ते येत्या 2-4 दिवसामध्ये बंद होणार आहेत. म्हणजे एकूण यावर्षी 175 साखर कारखाने चालू होते, त्यापैकी ही परिस्थिती आज आहे. परंतु ही वस्तुस्थिती आहे की जे साखर कारखाने बंद झालेले आहेत त्याही ऊस तोडणी मजुरांना प्रशासनानं जिल्ह्याबाहेर जाऊ दिलेलं नाही. कारण केंद्र सरकारने एक आदेश काढलेला आहे आणि वारंवार राज्य सरकारला केंद्र सरकार दरडावून सांगतंय की राज्याच्या सीमा बंद करा, जिल्ह्याच्या सीमा बंद करा आणि एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे जी वाहतूक सुरू आहे ती बंद करा, असं वारंवार केंद्र सरकार सांगतंय. मी स्वतः अनेक ऊस तोडणी मजुरांना मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये जाण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु कुठल्याही जिल्हाधिकाऱ्याकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यांचं म्हणणं आहे की केंद्राचा आदेश आहे, राज्याचा आदेश आहे. म्हणजे जे साखर कारखाने आता बंद आहेत ते तेवढं त्या मजुराची अवस्था एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जे बिल्डिंग कामासाठी किंवा इंडस्ट्रियल एरियामध्ये जे परप्रांतीय मजूर आहेत किंवा आपल्या मराठवाड्यातले विदर्भातले जे मजूर आहेत ज्यांना आता रोजगार नाही त्यांना सुद्धा आपापल्या घराकडे जाता येत नाही. आपल्याला यासाठीच थांबवतो. आपण आपल्या वक्तव्यामध्ये असंही म्हणालात की काही मोजके 15 कारखाने चालू आहेत, हे कुठले आहेत, ते कोणाचे आहेत याच्याही विषयी बोललात तर? नाही, ते सगळ्या ज्यांच्याकडे अजून ऊस उपलब्ध आहे त्याने शेतकऱ्याचा सगळा ऊस संपवायचा या दृष्टिकोनातून चालू ठेवलेला आहे. ते सांगलीत आहेत, कोल्हापुरात आहेत, पुण्यात आहेत. कारखाना कोणाचा याच्यापेक्षा शेवटी थोडा ऊस शिल्लक राहिला तो संपवावा आणि कारखाना बंद करावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असू शकतो. बरं, पण शेट्टी साहेब, या निमित्तानं ऊस तोडणी कामगारांच्या तब्येतीला आलेलं असंरक्षण आणि धोका याची काळजी? निश्चितच सगळ्यात महाराष्ट्र बंद असताना साखर कारखाने बंद ठेवले पाहिजेत का चालू ठेवले पाहिजे, त्याच्यामध्ये 2 बाजू आहेत. एक जर कारखाने बंद ठेवले तर शेतकऱ्याचा शेतातला ऊस तसाच राहून जाईल आणि 1.5 वर्ष सांभाळलेल्या ऊसाचं काय करायचं हा प्रश्न तयार होतो. आणि अगदीच ते बेकायदेशीर असंही म्हणता येत नाही, कारण जीवनावश्यक वस्तूमध्ये साखर येत असल्यामुळं साखर कारखाने चालू आहेत. असं कारण जसं दुधावर प्रक्रिया करणारे उद्योग चालू आहेत तसेच साखर कारखाने चालू आहेत आणि त्यामुळं खाद्याची किंवा शेतीशी संबंधित असणारे उद्योग आजही चालू आहेत आणि त्यामुळे साखर कारखाना चालू असते तर त्याला बेकायदेशीर आहे असंही म्हणता येत नाही. पण एकूण साखर कारखान्यामध्ये 1000-1200 मजूर असतात, कामगार असतात
आणि त्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने एकत्रित लोकांनी काम करणं योग्य आहे काय? अगदी याचाही विचार केला शेट्टी पाहिजे. साहेब, ऊस तोडणी मजुरांच्या आजाराचा विचार केला पाहिजे. अगदी बरोबर आहे शेट्टी साहेब, आपण म्हणता आहात ना, मला त्याच संदर्भातले काही प्रश्न आहेत खरं तर, की ज्या ठिकाणी 1200 मजूर काम करतायत, जेव्हा देशात नाही जगात संसर्गजन्य आजार पसरलाय, त्यावेळेला त्यांची काळजी घेणं ही मालकाची जबाबदारी एक आहे, सहकारी असेल तर ती त्या संचालक मंडळाची जबाबदारी आहे, आणि त्यांना आवश्यक त्या गोष्टी पुरवल्या जाणं स्वतःच्या आरोग्याचं संरक्षण होण्यासाठी हे दिसत नाहीये दुर्दैवानं. हे आमच्या निरीक्षणास आलेलं आहे. मी अनिल बोंडे यांच्याकडे पटकन जातोय. अनिल बोंडे साहेब, आपण राजू शेट्टी काय बोलले ते ऐकलं, त्याच्या आधी बांगर साहेब काय बोलले तेही ऐकलं. इथे एक आता नवा मुद्दा जन्माला आला. तो नवा मुद्दा असा आहे बोंडे साहेब, की साखर ही जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोजली जायला लागली. म्हणजे डॉक्टर कधीपासून हे सांगायला लागले की साखर खा, जीवनावश्यक वस्तूंसाठी ती गरजेची आहे. हा एक मुद्दा. आणि आपल्या सगळ्यांना या चर्चेत एक छोटीशी आठवण करून देतो. सुधीर भोंगळे हे राष्ट्रवादीच्या मुखपत्राचे संपादक आहेत. त्यांनी एकदा त्या संपादकीयामध्ये आणि मुळात राष्ट्रवादीच्या मुखपत्रात लिहिलेलं होतं की साखर खाल्ली नाही तर कोणी मरत नाही. ज्या वेळेला साखरेच्या निमित्तानं राष्ट्रीय चर्चा झाली होती. पण बोंडे साहेब, आता साखर जीवनावश्यक झाली, साखर कारखाने सुरू राहायला लागले, कोरोनाची काय चिंता करायची? प्रसाद, अतिशय चांगला विषय घेतलेला आहे. यामध्ये धक्कादायक एक आहे की साखर कारखाना सुरू ठेवला त्यावेळेला बघ बाकीचं संत्र्याचा ज्यूसचा कारखाना का बंद केला, कॉन्सन्ट्रेटचा कारखाना का बंद केला, आणि 15 कारखाने सुरू राहतात जे राष्ट्रवादीचे आहेत किंवा साखर सम्राटांचे आहे. मला तुम्हाला विनंती करावीशी वाटते की साखर सम्राटाला का नाही बोलावलं इथे उत्तर द्यायला? कारण ते जर डायरेक्ट त्या मुकादमाला दवसा मारतात आणि वेठबिगारासारखं त्या ऊस तोड कामगारांना वागवतात की तुम्ही जर हजर राहिले नाही, उपस्थित राहिले नाही तर तुमचं वेतन कापण्यात येईल, तुम्हाला पुढे काम देता येणार नाही. या सगळ्या गोष्टी वेठबिगारी, म्हणजे महाराष्ट्रामध्ये वेठबिगारी सुरू झाल्यासारखं आहे. राजू शेट्टी म्हणतात ते बरोबर आहे की शेतकऱ्याचा ऊस कापला गेला पाहिजे, शेतकऱ्याचा ऊस कापला गेला पाहिजे, याबद्दल बिलकुल दुमत नाही. परंतु त्यासोबतच तेवढीच काळजी त्या ऊस तोड कामगाराची हे संचालक मंडळ घेत आहे का, त्याच्या कुटुंबाची घेत आहे का? त्यांची राहण्याची व्यवस्था, सोशल डिस्टन्सिंगची व्यवस्था, त्या कारखान्यामध्ये जेवढे मजूर असतील त्यांची व्यवस्था, या गोष्टीबाबत स्पष्टताच होत नाही. अनिल बोंडे, हाच मुद्दा आहे. अनिल बोंडे, आपण एकदम मुख्याच्या मुद्द्यावर आलेला आहात. राजू शेट्टी साहेब असंही म्हणाले की अशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे, कामगारांच्या हितरक्षणाची, कामगारांच्या आयुष्याची, कामगारांच्या आरोग्याची काळजी झाली पाहिजे. बांगर आपल्या सोबत आहेत. शिवराज बांगर, मी तुम्हाला विचारतो, तुमचा संपर्क असेल, जे तांड्यावर आहेत आत्ता किंवा वस्तीवर आहेत शेतमजूर, त्यांच्याशी आपला संपर्क असेल, त्यापैकी किती ऊस तोडणी कामगारांना तशा प्रकारचं वैद्यकीय संरक्षण मिळतं आहे? या ठिकाणी खेदानं म्हणावं लागेल, राजू शेट्टी साहेब हे ऊस काम पिकवणाऱ्या शेतकऱ्याचे नेते आहेत. परंतु आजचं त्यांचं बोलणं दुर्दैवाने साखर कारखानदाराच्या प्रवक्त्यासारखं वाटतंय. त्यांना शेतकऱ्याबद्दल कळवळा आहे, आम्हाला ती गोष्ट मान्य आहे, परंतु आमचा ऊसतोड कामगार सुद्धा माणूस आहे याची जाणीव राजू शेट्टी साहेबांनी ठेवावी. आज मी ज्या बीड जिल्ह्यामध्ये राहतो प्रसादजी, बरोबर, ज्या बीड जिल्ह्यामध्ये राहतो त्या बीडच्या बाउंड्रीवरती उस्मानाबाद पासून एक साखर ऊसतोड कामगाराची टोळी बीड आणि उस्मानाबादच्या बाउंड्रीवरती 2 दिवसापासून अडकलेली आहे. ते लोक वारंवार फोन करतायत, किती आम्ही प्रशासनाला विनंती करतोय. शिवराज बांगर, किती माणसं आहेत जी अडकलेली आहेत आणि ती कुठे अडकलेली आहेत, त्यांची तिथली अवस्था काय आहे? बीड आणि उस्मानाबादच्या बाउंड्रीवरती जवळपास 35 ते 40 माणसं कालपासून अडकलेली आहेत. लहान लहान मुलं त्याच्यामध्ये 8 ते 10 लोक आहेत. आम्ही प्रशासनासोबत संपर्क करतोय की त्यांना त्यांच्या घरी जाऊ द्या. आज त्या कामगारांना मी विचारलं की तुमच्याकडे प्रशासनाचं कुणी आलं का, तर अक्षरशः खायला अन्न आणि प्यायला पाणी त्या ठिकाणी त्या लोकांना नाहीये. शरम वाटली पाहिजे. आणि या सरकारचे जबाबदार मंत्री सांगतात की प्रशासन आमचं ऐकत नाही, कलेक्टर आमचं ऐकत नाही, SP आमचं ऐकत नाही. त्यांना वरून आदेश आहेत. वरून म्हणजे कुठून? डोनाल्ड ट्रम्प कडून आदेश आहेत का चीनवरून आदेश आहेत? तुम्हाला गंभीरपणानं घ्या साहेब. त्या महिलांचा आता फोन आला होता, तिनं सांगितलं जर आम्हाला मरायचंच असेल आम्हाला भुकेनं मरू देऊ नका, आम्हाला आमच्या लेकराबाळामध्ये जाऊन म्हणू द्या.
साहेब ऊसतोड कामगार जेव्हा शेट्टी साहेबांना ही वेदना पोहोचलेली असेल अशी आपण अपेक्षा बाळगूयात. ऊसतोड कामगार शेट्टी जेव्हा साहेबांना ऊस माझा तोडायला प्रश्न जातो आहे. ना बांगर साहेब, साहेब, एक मिनिट आता थांबा. आपण शेट्टी साहेबांना संधी देतोय बोलण्याची. शेट्टी साहेब, ही वेदना पोहोचली आहे आपल्यापर्यंत का? याच्या संदर्भात तुमची वेदना, तुम्हाला झालेलं दुःख हे पण कळू द्या. निश्चितच गेल्या 4 दिवसापासून मी हाच प्रयत्न करतोय की या सांगली, कोल्हापूर, सातारा या परिसरामध्ये एक एक कारखाने 8-8 दिवस झालं बंद झालेले आहेत आणि त्या मजुरांना आपल्या गावाकडे परत जायचं आहे, परंतु परत प्रशासन त्यांना जाऊन देत नाही. त्या साखर कारखान्यांना सांगतंय की हे मजूर जरी त्यांची सुट्टी झालेली असली, कारखाना बंद झालेला असला तर तुम्हीच सांभाळायचे. जोपर्यंत लॉकडाऊन बंद मागे घेतलं जात नाही तोपर्यंत कोणालाही जिल्हा सोडता येणार नाही, असे स्पष्ट आदेश आहेत आणि त्या पद्धतीनं प्रशासन वागायला. फक्त हे शेट्टी साहेब, मी आपल्याला मध्ये थांबून हा प्रश्न विचारेन की जर समजा 35 ते 40 जण हे बीड जिल्ह्याच्या आणि उस्मानाबादच्या सीमावर्ती भागात आहेत, तर त्या संबंधित माणसांपर्यंत ज्यांनी त्यांची सेवा घेतली त्या साखर कारखानदाराला मदत पोहोचवता येत नाही का? नंबर 1. जर नसेल पोहोचवता येत तर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचावं असं प्रशासनाला का वाटत नाही? माणसं 35 ते 40 लहान लहान लेकरांसह भुकेली तहानेली तिथं बसलेली आहेत. निश्चितच ही जबाबदारी प्रशासनाची आहे आणि प्रशासनानं जर समजा त्यांना अडवलं तरी त्यांच्या खालपासून वरपर्यंत हेच सांगतात की कुणी जागा सोडू नका. फक्त ही ऊस तोडणे मजुरांच्या बाबतीत झालेलं नाही. मी वारंवार सांगतोय की मोठ्या प्रमाणामध्ये परप्रांतीय मजूर सुद्धा इथं महाराष्ट्रामध्ये अडकून पडलेले आहेत. बिहारी मजूर आहेत, मध्य प्रदेश मधले मजूर आहेत, विशेषतः औद्योगिक वसाहतीमध्ये किंवा कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये जे आलेले बाहेर परप्रांतीय मजूर आहेत त्यांची सुद्धा अवस्था हीच आहे. ठीक आहे. प्रशासन आज म्हणते आम्ही त्यांची व्यवस्था करू, परंतु कुणाचीही व्यवस्था होत नाही. कुणाचीही व्यवस्था होत नाही. शेट्टी साहेबांनी ही भावना व्यक्त केली त्याबद्दल तर त्यांचे आभार. पण त्याचबरोबर शेट्टी साहेब, साखर जीवनावश्यक असते का याची चर्चा करू. दरम्यान आपल्या सोबत विश्वंभर चौधरी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. सामाजिक प्रश्नांची जाण आणि जागरूकता त्यांच्यात कायम आहे. विश्वंभर चौधरी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल आणि आतापर्यंत झालेली चर्चाही आपण ऐकली असेल अशी अपेक्षा बाळगतो. आता मला सांगा, प्रशासन जर समजा पीडितापर्यंत पोहोचत नसेल तर त्याची नैतिक जबाबदारी कुणी घ्यायची, हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, कोरोनाचं संकट क्षणाक्षणाला वाढत असतानाही 15 कारखाने महाराष्ट्रात सुरू आहेत, याची जबाबदारी कुणी घ्यायची? मला एक लॉजिक असं कळलं नाही की समजा साखर ही जीवनावश्यक वस्तू आहे असं जर आपण मान्य केलं तर मुळात फक्त 15 कारखाने का चालू आहेत, बाकीचे का बंद आहेत हा प्रश्न पडतो ना. ऊस तिकडे संपला असेल तर इकडचा ऊस तिकडे नेऊन झोनबंदी वगैरे मोडून लवकरात लवकर प्रोडक्शन साखरेचं करा असे आदेश देत आले असते किंवा आमच्या कारखान्याचा ऊस पलीकडच्या कारखान्याला जातो ज्याचा गाळ संपलेला आहे. तशा प्रकारचं काही केलेलं नाहीये. त्याचा अर्थ असा, फक्त स्पष्ट अर्थ असा आहे, मी जरा स्पष्ट बोलतो जास्त, की हे नेत्यांच्या मालकीचे आहेत म्हणून हे चाललेले आहेत. अन्यथा तुम्ही सगळे उद्योग बंद केले, शेतीवर आधारित प्रोसेसिंग युनिट जवळपास सगळे बंद केलेले आहे. आणि साधी गोष्ट आहे, 3-3 दिवस जर भाजीपाला मार्केट उघडत नाही तर तुम्हाला भाजीपाल्याच्या शेतकऱ्यांचंही पडलं पाहिजे की ते काय करत असतील. त्याचं जास्त पेरिशेबल आहे ऊसापेक्षा. ऊस राहू शकतो 1-8 दिवस, तसा भाजीपाला राहू शकत नाही. परंतु भाजीपाल्याचा प्रतिनिधी कोणी मंत्रिमंडळात नाही, साखरेचे प्रतिनिधी सगळे मंत्रिमंडळात. एवढाच फक्त त्याचा अर्थ आहे. मला असं वाटतं की हा वेठ बिगार आहे. जर मजुरांना म्हणजे समजा मजुरांच्या इच्छेने ते काम करत असतील तर तेही समजून घेतलं असतं. पण मी कित्येक ठिकाणी मजुरांच्या आंदोलनाच्या बातम्या पाहिल्या. ते आंदोलन करतायत आणि त्यांना धाक दाखवला जातोय, तर ते अत्यंत चुकीचं वेठ बिगाराची पद्धत ती झाली. मजुरांना आता ते बहुतेक मजूर आमच्या बीड जिल्ह्यातले असतात, मराठवाड्यातले असतात, जिथे कोरोनाचा संसर्ग नाही, त्यामुळे ते तिथे जास्त सेफ आहेत. तुम्ही कोल्हापूर आणि विश्वंभर चौधरी, आपण आत्ताच बोलताना असं म्हणालात की भाजीपाल्याच्या प्रतिनिधींना, म्हणजे भाजीपाला उत्पादकांचे प्रतिनिधी मंत्रिमंडळात नाहीत. थोड्या वेळापूर्वी अनिल बोंडे यांनी उल्लेख केला की जर साखरेचं उत्पादन चालू ठेवायचं आहे तर संत्र्याचं ज्यूस काढायचं उत्पादन का नाही चालू ठेवायचं, ते पण शरीराला आवश्यक असू शकतं. याच निमित्तानं मग माझा पुढचा प्रश्न आहे, साखरेच्या राजकारणाचं हितरक्षण कोणाला हवं आहे? विश्वंभर चौधरी आधी बोलतील, त्यानंतर अनिल बोंडेंकडे हाच प्रश्न असेल. निश्चितच राज्याच्या मंत्रिमंडळात जे बसलेले आहेत ते प्राथमिकतः साखर कारखानदार मालक आहेत पहिल्यांदा, मग ते मंत्री झालेले. त्यामुळे हे नक्कीच आहे की हे त्यांनाच ते हितसंबंध राखायचे आहेत. पण मुद्दा फार व्यापक आहे की जर हजार मजूर काम करत असतील संसर्गजन्य भागात, जिथे इस्लामपूरला आता प्रचंड मोठा स्फोट झालाय खरं म्हणजे एक प्रकारे त्या सगळ्या करोनाचा, आणि कोल्हापूरला मी काही सांगण्याची गरज नाही कशा पद्धतीने चालू आहे.
या भागामध्ये जर रिस्की एरियामध्ये मजूर ठेवायचे आणि त्यांना त्यांच्या नॉन रिस्की एरियात जाऊ द्यायचं नाही तर हा वेठबिगारीच झाला. नंबर 1. नंबर 2, जे मी आता ऐकतोय मी ते तर मला धक्का बसला की जिल्ह्याच्या सीमेवर अडकले 40 लोक आणि ते काय कुठली काय युद्ध बंदी आहेत का काय कैदी आहेत का युद्ध कैदी त्यांना प्रशासनाने त्यांच्यावर पोहोचलंच पाहिजे. अगदी. आणि मी तर त्याच्यामध्ये असा एक पर्याय सुचवेन की समजा 35-40 जणांना एका वेळेला आणता येत नसेल तर त्याच्यातल्या एकेका माणसाला तरी आणता येतं. बरं, एकेकालाही तुम्हाला आणायचं नसेल तर आहेत तिथे त्यांना अन्न आणि पाणी तर पुरवा. किमान इतकी अपेक्षा, इतक्या माणुसकीची अपेक्षा आपण प्रशासनाकडून करू शकतो. बीड आणि उस्मानाबादच्या सीमेवरचा हा प्रश्न चर्चेमध्ये आलाय. अनिल बोंडे आता बोलणार आहेत. अनिल बोंडे, समाजातल्या या एका अत्यंत महत्वाच्या श्रमजीवी घटकाबाबतची शासन पातळीवरची संवेदनशीलता का दिसत नाही? प्रसाद, या साखर सम्राटांना फक्त दारूचं उत्पादन, साखरेचं उत्पादन एवढंच डोळ्यासमोर दिसतं. दुर्दैवाने मला हे म्हणायचं आहे की जे 35-40 जण सीमेवर अडकलेले आहे 2 जिल्ह्याच्या, समजा जर जिल्हा बंदी आहे त्यांना आणता येत नसेल तर साखर कारखान्यांनी एवढे मोठे रेस्ट हाऊस आहे, राहण्याची व्यवस्था आहे, त्यांना सोशल डिस्टन्सिंग ठेवून का ठेवत नाही? त्यांची जेवणाची व्यवस्था का करत नाही? राहण्याची व्यवस्था का करत नाही? ती गरज संपली म्हणून सोडून द्यायचं? आणि ते जर करत नसतील तर मग या महाराष्ट्र शासनाला काय झालेलं आहे? आज दुपारीच आपण सांगितलं की मजुराची जबाबदारी त्या संचालकांनी सांभाळावी असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. अहो, तिथे योगीजी आणि केजरीवाल तिथल्या मजुरांसाठी पॅकेज देतात. शिवराज सिंग चौहान यांनी जे अडकलेले मजूर आहेत त्यांच्यासाठी पॅकेज देतात. आणि आपलं महाराष्ट्र सरकार म्हणतं की त्या यंत्रणेनी सांभाळावं, त्या कारखानदारांनी सांभाळावं. ते कारखानदार जर सांभाळत नसेल तर मग शासन काय करणार? मग जिल्हाधिकाऱ्याची तेवढीच जबाबदारी आहे. त्यांना क्वारंटाईन मध्ये ठेवायचं, त्यांना शेल्टर होम मध्ये ठेवायचं, शेल्टर होम मध्ये त्यांना जेवण द्यायचं, त्यांना आंघोळीचा साबण द्यायचा, चहा द्यायचा, हे करणं जबाबदारी आहे ना. अगदी. आणि फार बरं झालं प्राध्यापक बोंडे साहेब, आपण स्वतः या गोष्टीचा उल्लेख या चर्चेत आणलात, ते फार बरं झालं. विश्वंभर चौधरी यांनी पण याच संदर्भातल्या काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. महाराष्ट्राचे आत्ताचे प्रशासकीय प्रमुख आणि महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आघाडीचे सर्वेसर्वा ही 2 माणसं कारखानदारी बंद करा म्हणून बोलत नाहीत. ती दोन्ही माणसं काय सांगतायत ते ऐका. पण आपला जो कर्मचारी वर्ग आहे, मग तो ऊसतोड कामगार असेल, आणखीन काही कर्मचारी असतील, कृपा करून आपण आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घ्या. आपण त्यांची सोय पुढच्या काही दिवसासाठी करा. सरकार सोबत आहे, सरकार इतर सगळ्यांची काळजी घेत आहे. पण आपल्या राज्यात सुद्धा या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात हे कामगार किंवा ही वाहतूक आता होता कामा नये. ही सगळी वाहतूक आता बंद आपण केलेली आहे, ती आता पूर्ण बंद करत आहोत. ऊस तोडणी कामगारांचं काम संपलं जरी असलं तरी त्यांची निवासाची व्यवस्था तिथंच करा. त्यांना आणखीन 2 ते 3 आठवडे भोजनाची आणि वैद्यकीय सुविधेची सुविधा करा. आणि जर अगदी काही लोक हाताने जायचंच म्हणत असतील त्यांना आपण पटवून देऊया की सध्या प्रवास करू नको, पण जाणारच असतील तर मग त्यांना जाण्याचं संबंध अन्नधान्य वगैरे या संबंधीची आणि त्यांच्या मेहनतीची जी काही रक्कम द्यायची ती सगळी पूर्तता करून नंतर पाठवा. तर महाराष्ट्राचे प्रशासकीय प्रमुख आणि महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आघाडीचे प्रमुख हे वारंवार कारखान्यांनी मजुरांची काळजी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतात. आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता उमेश पाटील जोडले गेलेले आहेत. तत्पूर्वी अशोक पवार आपल्या सोबत जोडले जाणार होते, मात्र त्यांनी आता या चर्चेत सहभागी होण्याऐवजी उमेश पाटील यांना पाठवलंय. उमेशजी, माझा आवाज येतोय आपल्याला? हा, येतोय, बोला. अच्छा उमेशजी, या चर्चेमध्ये 2 प्रमुख मुद्दे उपस्थित झाले. क्रमांक 1 म्हणजे कामगारांच्या आरोग्याची काळजी वाहिली जाते आहे का, याच्यावर आधी बोला, त्यानंतरचा पुढचा प्रश्न विचारतो. नाही, कामगारांच्याच असं म्हणता येणार नाही. प्रत्येकाच्याच आरोग्याची काळजी घेतली जाणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये आपल्या आरोग्याची आपणच काळजी घ्यायची आहे. प्रश्न आहे तो आता साखर कारखान्याच्या संदर्भातली चर्चा चालू आहे म्हणून मी सांगतोय की साखर कारखानेच नव्हे तर जे कुठले कारखाने असतील, ज्या कुठं मजुरांच्या संदर्भातला विषय असेल की अचानक पंतप्रधानांनी देशभरामध्ये ज्या पद्धतीनं लॉकडाऊन जाहीर केलं आणि 4 तासाचा अवधी होता. 8 वाजता त्यांनी सांगितलं आणि 12 वाजल्यापासून रात्रीच्या संपूर्ण देशभरामध्ये लॉकडाऊन झालं आणि त्यामुळं सगळ्या यंत्रणा त्याच ठिकाणी थांबल्या गेल्या. आणि जर घरातूनच बाहेर पडायचं नाहीये अशा सिच्युएशन मध्ये प्रशासनाला सुद्धा काम करताना मर्यादा येणारच आहेत.
तरीही लोकांच्या आरोग्याच्या काळजीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं ते देखील आहे की लोकांनी घरातून बाहेर नाही पडलं पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे. आता जे मजूर प्रत्यक्ष कामावर होते, मग साखर कारखाने असतील किंवा इतर कुठेही असतील, त्या ठिकाणच्या त्या आस्थापनांची किंवा त्या संबंधित कारखानदारांची किंवा संबंधित सहकारी कारखाने असतील तर तिथल्या सहकारी संस्थांची ती जबाबदारी आहे की त्या संबंधित मजुरांची आरोग्यासह त्यांच्या दररोजच्या उपजीविकेची काळजी घेणं. शेवटी प्रत्येकाला काळजी वाटणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तर आणखी जास्तीचं लक्ष सगळ्यांनीच देण्याची गरज आहे. बरं, याच्याबद्दल आता उमेश पाटील आपण जे सांगता आहात तसं बीड आणि उस्मानाबादच्या सीमेवर घडत नाहीये. नाही पहा, ह्या सगळ्या एकूण यंत्रणेमध्ये अपवाद अनेक ठिकाणी दिसणार आहेत तुम्हाला. हे निदर्शनास आपण आणून देताय, आपल्या चॅनलनं हे निदर्शनास आणून दिलंय, त्याबद्दल आपला आभारीच आहोत. परंतु ज्या ज्या ठिकाणी असं काही घडताना दिसत असेल तर त्या ठिकाणी ही दुर्दैवी गोष्ट आहे. तिथल्या प्रशासनाने आणि तिथल्या यंत्रणांनी ताबडतोब या विषयामध्ये लक्ष घातलं पाहिजे. माननीय मुख्यमंत्री असतील किंवा पवार साहेब असतील, त्यांनी जे आता आपल्याला सांगितलंय किंवा आरोग्यमंत्री जे सांगतायत, ह्या सगळ्या राजकीय व्यवस्थेला पूरकरित्या आपल्याला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. जिथं कुठं अपवादात्मक अगदी बरोबर आहे. आपण जे म्हणता आहात त्या पद्धतीनं निश्चितच सकारात्मक भूमिका घेऊनच आपण ही चर्चा करतोय. तुम्ही मगाशी असं म्हणालात की पंतप्रधानांनी कसली कल्पना न देता तात्काळ देशामध्ये लॉकडाऊन घोषित केला, टाळेबंदी केली. पण आपल्याला आठवत असेल उमेशजी, तुमच्याच सरकारने पंतप्रधानांच्या आधीच महाराष्ट्रात संचारबंदी लावलेली आहे. मग त्या संचारबंदीला जर तुम्ही आधीच लागू केलं होतं, एक लक्षात घ्या, पंतप्रधानांनी जी लॉकडाऊन जाहीर केलं त्याच्या संदर्भातली तक्रार नाही, परंतु सिच्युएशन अशी तयार झाली की 4 तासाचाच अवधी मिळाला आणि त्यामुळं काय झालेलं आहे की बऱ्याच ठिकाणी ही परिस्थिती निर्माण झाली. अशा महाराष्ट्रात त्याच्या आधीच संचारबंदी लागू झालेली होती, त्यामुळे त्याला आधी पुरेसा वेळ होता की. आणि उद्धव ठाकरे वारंवार सांगतायत की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्यानं ते अत्यंत विनम्रपणे जनतेला सांगतायत की ऐका ऐका, नाही ऐकलं तर कठोर निर्णय घेऊ. उमेशजी, माझा प्रश्न आणखीन एक वेगळा आहे, तो पटकन विचारतो आणि तो थोड्या वेळापूर्वी विश्वंभर चौधरींनी या चर्चेत आणला, तो तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. त्यांनी एक थेट प्रश्न उपस्थित केला उमेशजी. ते असं म्हणतात की गरज काय आहे, 15 कारखाने तरी चालू का ठेवायचे? नाही, या संदर्भामध्ये साखर कारखानदारीचे अभ्यासक जे आहेत ते जास्त चांगल्या पद्धतीनं तांत्रिक दृष्ट्या माहिती चांगल्या पद्धतीने देऊ शकतील. परंतु व्यक्तिशः जर तुम्ही मला या संदर्भामध्ये असं सांगायचं आहे की 15 कारखाने किंवा 5 कारखाने, कुठलेच कारखाने आणि कुठल्याच व्यवस्था ह्या आता चालू ठेवणं हे आरोग्याच्या दृष्टीनं हिताचं नाही, कुणाच्याच हिताचं नाही. फार बरं झालं उमेशजी, खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप अभिनंदन मी करतो, कारण आपण सत्ताधारी गटाचे प्रवक्ते असूनही ही भूमिका घेत आहात. दुर्दैवानं तुमचं सरकार तसं वागताना दिसत नाही. आज आपण आता टाटा मोटर्स असेल किंवा अजून कुठले फार मोठे सगळे कारखाने जे आहेत ते बंद आहेत. आता साखर कारखाने आपण काय पाहतो, विश्वंभर चौधरी जे आहेत ते कारखानदाराच्या दृष्टिकोनातून पाहतात, परंतु हे साखर कारखाने जे आहेत ते शेतकऱ्यांच्या मालकीचे असतात, सहकारी असतील तर, आणि त्यातून शेतकऱ्यांच्या शेतमालाला किंवा त्याच्या ऊसाला भाव मिळणारा असतो. त्याचा सगळं पुढच्या वर्षीचं 1 वर्षाचं अर्थकारण हे सगळं त्याच्यावर अवलंबून असतं, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. जर त्या ऊसाचं गाळप नाही झालं आणि त्याच्यातून जे काही उद्याच्या काळातलं पुढचं जे नुकसान होणार आहे ते कारखान्याचं नाही होणार. कारखाना 1 वर्ष बंद राहिला म्हणून लगेचच कारखाना बंद पडत नाही. बरोबर आहे उमेशजी, तुमच्या या मुद्द्यालाच धरतो, एक छोटंसं फक्त त्याच्यामध्ये तपशील देतो आणि मग विश्वंभर चौधरींचं उत्तर घेतो. ज्या पद्धतीनं ऊसाच्या उत्पादकावर त्याच्या संपूर्ण वर्षाचा खर्चाचा ताळेबंद हा त्याच्या उत्पादनावर असतो, तसं प्रत्येक शेतकऱ्याचं असतं. संत्र्याची काही वेगळी गोष्ट नाही, द्राक्षवाल्यांची वेगळी गोष्ट नाही. आपल्याकडे विश्वंभर चौधरी आहेतच फोनवर. विश्वंभर चौधरी, या आक्षेपाला उत्तर द्या. साखर कारखान्यांची काळजी आहे राष्ट्रवादी काँग्रेसला, ते ऐकून मला खूप भरून आलं. कारण मागची कारकीर्द सहकारी साखर कारखाने कोणी संपवले, आता याच्यावर काही नवीन पुन्हा बोलायची गरज नाही. राजू शेट्टी आमचे मित्र आहेत असतात चर्चेत, आणि आम्ही आणि त्यांनी आझाद मैदानाला मोठं आंदोलन केलं, त्यांना आठवत असेल की ते होते, अण्णा होते, मेघताई होते. आम्ही सहकारी साखर कारखान्यांचं वाटोळं कोणी केलं त्याच्यावरच तो आंदोलनाचा विषय होता. त्यामुळे आता हे सहकाराच्या मागे लपण्यात मुद्दा नाही. मुद्दा असा आहे की जर साखर ही एसेन्शियल आयटम असेल तर बाकी कारखाने का चालू नाही आणि 15 कारखाने का चालू, हा मुद्दा आहे. आणि त्याच्या पुढे सांगतो प्रसादजी, माझ्या बाबतीत एक खूप लोकांचा भ्रम होतो की मी पुण्यात बसून काहीतरी सांगतो,
परंतु माझी 72 एकरची शेती आहे स्वतःची परभणीमध्ये. परत मला शेतीचं लहानपणापासून माहिती आहे काय शेतीचं अर्थकारण असतं ते. बरोबर आहे. त्याच्यावर मी तुम्हाला आता सांगतो की आता उमेशजींनी एक छोट्या महत्वाचा शेतीच्या- आक्षेप नोंदवलाय. विश्वंभर चौधरी, उमेश पाटील असं म्हणतात की शेतकऱ्याचं वर्षभराचं अर्थकारण हे त्याच्या उत्पादनावर अवलंबून आहे, त्यामुळे साखर कारखाने कदाचित चालू ठेवलेले असतील. पण त्यांनी आणखीन एक दुसरी भूमिका घेतली की कोणतेही कारखाने चालू असू नयेत. शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या त्यांच्या दिलेल्या उत्तराबाबत आपण बोलावं. नाही, मी समाधानी आहे. आता ही जी जाणीव सगळ्यांमध्ये आरोग्याची निर्माण झाली की बुवा साखरेच्या देशात भरपूर साखरेचा मला वाटतं स्टॉक आहे. आता साखरेचा तुटवडा देशातला असा भाग नाही आणि साखरेच्या निमित्ताने ती जाणीव झाली सगळ्यांना, ती आनंदाची गोष्ट आहे. आपण ती बघितलं पाहिजे की माणसं मरायला नाही पाहिजेत. आता साखर मिळेल किंवा न मिळेल कुठून तरी आयात होईल, परंतु सध्या माणसं न मरणे हा आपला सध्याची प्रायोरिटी, ही प्राथमिकता आपली. पण मला हेही सांगायचं आहे की इतर शेतीच्या कामावर सुद्धा आज लेबर जात नाहीये, हे लक्षात घ्या. महाराष्ट्रात आज माझ्या शेतीवर लेबर जात नाहीये, त्याचं कारण पोलीस जाऊ देत नाही कोणाला. शेतकरी जिथे तिथे स्वतः इतकं कशाला घरच्या सुद्धा कामवाल्या बाया आता येणं बंद केलं सगळ्यांनी आपल्याकडे. म्हणजे जे घरातल्या बाया कामाला 2-4 बाया येतात त्याही आता बंद केलेलं आहे. त्या परिस्थितीमध्ये ही भीषणता परिस्थिती जी नाही ते का लक्षात येत नाही, हा माझा मुद्दा आहे साखर कारखानदार. बरं, यावर आपण त्यांच्याकडून उत्तर घेऊ. मी अनिल बोंडे यांना बोलण्याची संधी देतोय. आपल्या सोबत महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे आहेत. अनिल बोंडे, एका बाजूला महाराष्ट्राचे प्रशासकीय प्रमुख आणि सत्ताधारी आघाडीचे सर्वेसर्वा हे कामगारांची काळजी घ्या म्हणतात, दुसऱ्या बाजूला त्यांचेच प्रवक्ते कारखाने बंदच झाले पाहिजेत इतकी ठाम भूमिका घेतात. या दोन वेगळ्या भूमिका का असतात? मी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचं पण भाषण ऐकलं आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचंही लाईव्ह पाहिलं. त्यांनी सांगितलं की आपापल्या त्या संस्थांनी, त्या कारखान्यांनी कामगारांची काळजी घ्यावी. ठीक आहे, परंतु त्या संस्था आज मुंबई पुण्यामध्ये ज्या कंपनीमध्ये काम करत आहे त्या कंपन्यांनी टाळा लावलेला आहे. त्या पोरांचा पगार सुद्धा झाला नाही आणि त्या पोरांचे वारंवार फोन येतात की आमच्याकडे राशन तरी पोहोचलं पाहिजे. समजा जर हे कारखाने कंपन्या जर काळजी घेत नसेल, त्यांचा पगार देत नसेल, तर तुमचा आजचा सामन्यातला दंडुका त्यांना मारणार का? आणि म्हणजे तुमची काही जबाबदारी आहे की नाही प्रशासन म्हणून, शासन म्हणून? जे कारखानदार आता त्या बीड आणि उस्मानाबादला 35 जण अडकले, असे पुण्याला मुंबईला अडकलेले, कंपनीवाले सहकार्य करत नाही, मालक पगार देत नाही. मग या लोकांना पोचायचं कोणी? या लोकांना पगार नाही पण कमीत कमी राशन, राहण्याची व्यवस्था, खाण्यापिण्याची व्यवस्था करणं ही शासनाची प्राथमिक जबाबदारी. बरोबर आहे. आपण जो मुद्दा उपस्थित केला त्या मुद्द्याच्या अनुषंगाने उमेश पाटील यांचं उत्तर हवंय आपल्याला. त्यानंतर राजू शेट्टी यांच्याशीही चर्चा करायची आहे. उमेश पाटील, आपली जबाबदारी काय, सत्ताधारी म्हणून आपली जबाबदारी काय, असा प्रश्न अनिल बोंडेंनी विचारलाय. निश्चितपणे सत्ताधारी म्हणून असं म्हणता येत नाही, शासन म्हणून एक जबाबदारी असते. ज्या वेळेला अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस शासनाची जबाबदारी प्रामुख्याने असते. आणि आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की सर्व प्रकारचे हातावरचं पोट असणारी जी माणसं आहेत त्यांच्या बाबतीमध्ये अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर परराज्यातून सुद्धा आलेले मजूर आहेत आणि अचानकच सगळ्या व्यवस्था आता बंद केलेल्या आहेत आणि ते करणं गरजेचं आहे, ते आवश्यक आहे. लोकांच्या जीविताच्या सर्वात प्राधान्य कशाला असेल तर लोकांच्या जीविताला. बाकी आपला देशाची प्रगती, आर्थिक प्रगती, नुकसान, फायदा, तोटा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे कदाचित एखाद दुसरं वर्ष आपण मागे जाऊ, कदाचित वेळ लागेल. परंतु आपण पहिल्यांदा तोच तर मुद्दा आहे ना, आपली इतकी संवेदनशील भूमिका असताना प्रशासन त्याकडे संवेदनशीलतेने वागताना नाही दिसत आहे. प्रशासनाला, जिल्हाधिकाऱ्यांना, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना योग्य पद्धतीचा समन्वय शासनाच्या वतीनं चाललेला आहे. ज्या ज्या अडचणी येऊ शकतील असा अंदाज गृहीत धरलेला होता त्याच्यावर अगोदरच उपाययोजनांच्या दृष्टीनं काही निर्णय झालेले आहेत आणि आता प्रत्यक्ष ज्यावेळेस हे लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आज 3, 4, 5 दिवस झाल्यानंतर सुद्धा ज्या काही गोष्टी समोर अडचणीच्या येत आहेत त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न चालू आहे. तुम्ही असा आशावाद व्यक्त करता आहात की मार्ग काढण्याचा प्रयत्न चालू आहे. आपण त्याच्यावर आता चर्चेच्या निमित्तानं विश्वास ठेवूयात. सत्य काय आहे ते आपण माहिती घेतोच आहोत, बातम्यातून दाखवतोच आहोत. एक छोटी जाहिरातीची विश्रांती गरजेची आहे. लवकरच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागामध्ये.
नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चेसाठी आता थेट महाराष्ट्रातले माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे जातोय. शेट्टी साहेब, साखर जीवनावश्यक करून त्या योगे महाराष्ट्रात टाळेबंदीतही साखर कारखाने सुरू राहिले. तुमचं म्हणणं असं होतं, थोड्या वेळापूर्वी आपण बोलताना म्हणालात की शेतकऱ्याचं उभ्या पिकाचं नुकसान होऊ नये म्हणून कदाचित असा निर्णय घेतलेला असू शकतो. मला आपल्याला असं विचारायचं आहे की मग हा निकष लावून इतर सर्व फळबागा उत्पादक किंवा नगदी पिकं घेणाऱ्यांच्या बाबतीत काय वागायला हवं होतं? निश्चितच एकदा जीवनावश्यक वस्तू मध्ये साखर आहे म्हटलं तर ती काढा अशी शेतकऱ्यांची बऱ्याच वर्षापासूनची मागणी आहे आणि केंद्र सरकारनं तो निर्णय घ्यायचा आहे. केंद्र सरकारनं तो निर्णय घ्यायचा नाही, कारण साखरेमध्ये राजकारण लपलेलं आहे. कुठलाही पक्ष सत्तेत आला तरी सुद्धा साखरेचं राजकारण आपल्या हातात राहिलं पाहिजे असं केंद्रात सत्तेत असणाऱ्या प्रत्येक पक्षाला वाटत असतं. त्यामुळे भारतीय जनता पक्ष असो किंवा काँग्रेस असो, कुणी साखरेला जीवनावश्यक वस्तूतून वगळणारही नाही हेही आम्हाला माहिती आहे. परंतु ते वगळावं आणि कायमस्वरूपी एकदा साखरेला आणि ऊस उत्पादकांना मोकळं करावं ही आमची रोख आणि ठोक अशी भूमिका आहे. आम्हाला कोणाच्या मेहरबानीवर राहायचं नाही. बरोबर आहे. पण शेट्टी साहेब, इतर लोकांबद्दल काय म्हणाल? कारण मध्यंतरीच्या काळात तुम्ही थोडेसे पश्चिम महाराष्ट्रातून बाहेर पडून इतर नगदी पिकं घेणाऱ्यांच्याही बाबतीत आंदोलन करताना आम्हाला दिसला होता. शेतकरी मग तो कुठलाही असो त्याला न्याय मिळालाच पाहिजे. आज औरंगाबादच्या अंजीर उत्पादक शेतकऱ्याची अवस्था तीच आहे, त्याचा अंजीर बाजारात जात नाही. जळगावच्या केळी उत्पादकाची अवस्था तीच आहे. त्याचबरोबर नागपूर आणि वर्ध्याकडच्या संत्रा आणि मोसंबी उत्पादकाची तीच अवस्था आहे. इकडे तासगाव आणि नाशिकच्या द्राक्ष उत्पादकाची अवस्था तीच आहे. शेतामध्ये द्राक्षे पडून चालले. पपई तिकडं नंदुरबारच्या पपई उत्पादकांची अवस्था तीच आहे. कोकणातला आंबा उत्पादक आज अडचणीत आलेला आहे. या सगळ्यांची पिकं आणि भाजीपाला उत्पादकांची फ्लावर असेल, कोबी असेल, दोडका असेल, वांगी असेल, काकडी सगळं शेतामध्ये सडायला लागलेलं आहे आणि त्याची दूध उत्पादकांचं दूध गोट्यात राहिलेलं आहे. कारण एकूण या लॉकडाऊनमुळे 75% दुधाची मागणी घटलेली आहे आणि बरोबर आहे. पण मग शेट्टी साहेब, इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी नाडला जात असताना केवळ आणि केवळ साखर कारखानदारी जिवंत राहावी अशा पद्धतीनं सरकार वागताना दिसतं तुम्हाला? नाही, सरकारचा प्रश्नच नाही. हे साखर कारखाने शेवटचे 14-15 आहेत ते अचानक लॉकडाऊन झाल्यामुळे हे कारखाने राहिले आहेत. ही जर आधीच माहिती असती तर साखर आयुक्तांची जबाबदारी होती ऊस वाटून सगळ्या कारखान्यांनी क्रश करावा. पण मुद्दा हाही लक्षात घ्या की जे कारखाने 8 दिवसापूर्वी बंद झालेले आहेत त्यांचेही मजूर अडकून पडलेले आहेत, ते लक्षात ठेवा. अगदी बरोबर आहे. अडकून ठेवलं गेलं आहे. खरंय. आणि तोच मुद्दा आपण चर्चेत थोड्या वेळापूर्वी घेतला. अनिल बोंडे यांना विचारूयात. अनिल बोंडे, आपल्याला ही उत्तरं राजू शेट्टींच्याकडून आलेली कितपत पटतायत? हा दृष्टिकोन कितपत पटतोय? नाही, एक महत्वाची गोष्ट आहे की सर्व शेतकऱ्यांची कोंडी झालेली आहे. म्हणजे ती संत्रा उत्पादक असो किंवा कुक्कुट पालन करणारे असो किंवा आज आमच्या इथे तर मदर डेअरी, खरं म्हणजे ज्या ज्या संस्थांनी शेतकऱ्याकडून माल घ्यायचा आहे त्यांनी त्यांची जबाबदारी पाळली पाहिजे. आता मदर डेअरीनी सांगितलं की आम्ही तुमचं दूध घेऊ शकणार नाही. म्हणजे ज्यांनी कर्ज काढून म्हशी घेतल्या, गायी घेतल्या, आता त्यांचं दूध त्यांनी काय करायचं? खरं म्हणजे मदर डेअरीनी पूर्ण दूध उचललं पाहिजे. त्याची पावडर बनवा, त्याचे प्रॉडक्ट बनवा, काहीही करा, परंतु पावडर बनवून मधून काढली पाहिजे. याच्याकरताच सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र सरकारच्या हातातली गोष्ट आहे ती. आता राजू शेट्टी त्यांना हे कृषी मंत्री राहिलेले आहेत अनिल बोंडे साहेब, आपल्याला याची सुद्धा कल्पना नाही आहे की आपण किती जबाबदारीनं बोललं पाहिजे. साखर ही जीवनावश्यक ह्याच्यामध्ये घातल्यामुळे, तुम्ही कांदा सुद्धा जीवनावश्यक घातला, कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरणार नाही, परंतु त्या शेतकऱ्यांना 2 पैसे मिळायची वेळ आली की लगेच तुम्ही त्या कांद्याचं
एक प्रकारे मीडिया किंवा ह्या सगळ्या ह्याच्यातून ज्यावेळेस त्या कांद्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस लोक रडायला सुरू होतात त्यावेळेस लगेचच त्या कांद्याच्या बाबतीमध्ये निर्यात बंदी आणली जाते. मुळात सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र सरकारच्या हातातला तो विषय आहे, परंतु आजचा आपला तो चर्चेचा विषय नाहीये, तो एक स्वतंत्र विषय होऊ शकतो. ठीक आहे, साखर कारखानदारी, आपण मुद्द्यावर येऊयात त्याच्यासाठी. उमेशजी, हा सगळा विषय जो आहे ना तो सगळा स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकतो, याला चांगलं सडेतोड उत्तर देता येईल. बरोबर आहे, परंतु आजचा आपला चर्चेचा विषय काय आहे? साखर आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा मुद्दा साखरेपेक्षा ऊस तोडणी कामगारांची सुरक्षा हा मुद्दा आहे. साखर कारखानदार तिकडे लक्ष देत नाहीत याची चिंता का नाही वाटत आहे? उमेशजी, मी आपल्याला विचारतोय. मी ऐकला नाही तुमचा प्रश्न, परत मी बोलत असताना तुमचा मध्येच येऊन गेलेला आहे. बोला. बरं, मी उमेशजी आपल्याला प्रश्न असा विचारला की मुख्य मुद्दा आणि आत्ताच्या चर्चेतला मुद्दा हा साखरेचा असण्याबरोबरच साखरेपेक्षाही ऊस तोडणी कामगारांचं होणारं शोषण हा आहे. कारखानदार त्यांच्याकडे लक्ष का देत नाहीत याच्यावर चर्चा व्हायला हवी. निश्चितपणे ऊस तोडणी कामगारांच्या संदर्भात त्यांचं जे काही शोषण आपण आता चर्चेच्या माध्यमातून उपस्थित केलेलं आहे, हे कुणीही त्यामध्ये असं कुणी शासनानं सांगितलेलं नाही कारखानदारांना की तुम्ही त्यांचं शोषण करा म्हणून. अशी जर काही परिस्थिती जर असेल कुठे तर ती निश्चितपणे निषेधार्ह आहे आणि ते चुकीचं आहे आणि त्याच्या संदर्भात आवश्यकता पडली तर कारवाई सुद्धा केली पाहिजे जर त्यांचं शोषण होत असेल तर. अच्छा, जर त्यांचं शोषण होत असेल तर असं तुम्ही म्हणताय. एकदा विश्वंभर चौधरींना पटकन विचारून घेऊयात. विश्वंभर चौधरी, जर शोषण होत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, या जर तरच्या मधलं सत्य काय आहे? सत्ताधारी पक्षाला जर तरची भाषा बोलणं काही योग्य नसतं. त्यांनी शोध घेतला पाहिजे की खरंच असं होतं कारण त्याच्यावर ते उपाययोजना केल्या पाहिजे. सत्ताधारी पक्ष जर तर म्हणत असेल तर बाकी त्यांनी काय म्हणायचं. पण अगदी आपण जे म्हणालात प्रसादजी, खरा मुद्दा आता काय आहे की कामगारांची सुरक्षितता. फक्त ऊसतोडणी कामगारांचे चित्र आहेच, तिथे तर खूप एकमेकांच्या संपर्कात येतात शेतावर. पण दुसरा कारखान्याच्या आतले जे कामगार आहेत त्यांचा पण हा प्रश्न आहे की तिथे 1,000 जर कामगार काम करत असेल तर त्यांच्या सुरक्षिततेचा काय हाही प्रश्न आहे. आता जर खरंच जिल्हा बंदी झाली असेल तर नेत्यांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे. म्हणजे तथाकथित सहकारी साखर कारखान्यांच्या प्रमुखांनी, आता आपण ऐकलं की सहकारी साखर कारखाने हे सगळ्या शेतकऱ्यांचे आहेत आणि खूप गुलाबी चित्र आहे की सगळेच मालक एक शेतकरी, त्यांचा खूप छान हक्क चालतो वगैरे. तसं असेल तरी जे एमडी म्हणून बसलेत, जे चेअरमन म्हणून बसलेत, त्यांची ही जिम्मेदारी आहे की त्यांनी तिथल्या लोकांना आता त्यांचा सांभाळ केला पाहिजे नीट चांगल्या पद्धतीनं सोशल डिस्टन्सिंग करून. आणि ज्या मजुरांना गावी जायचंय तिथेही अशा ज्या उस्मानाबाद बीड सारखी जी घटना आहे ती फार भयानक घटना आहे. ती अशी घटना लोकशाहीत होऊ शकत नाही आणि म्हणून त्या मजुरांना ताबडतोब रिलीफ देऊन त्यांना पोहोचवलं तरी पाहिजे, त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. हे आता विश्वंभर चौधरी, मी आपल्याला मध्ये थांबवतो आणि त्याच अनुषंगाने मी तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारतो की बीड आणि उस्मानाबादच्या सीमेवरचं एक प्रकरण चर्चेत आलं. महाराष्ट्रभरात अशी अनेक प्रकरणं असणार आहेत. महाराष्ट्रभरात ठिकठिकाणी अशा प्रकारचे अनेक मजुरांचे प्रश्न उभे राहिलेले असतील. तुमच्या लेखी प्रशासनाच्या कडून कोणती पावलं उचलायला हवीत? तुम्ही त्याची 2 उदाहरणं पटकन देऊ शकाल? नाही, मला पहिल्यांदा हे म्हणायचं आहे की ते जे गृहमंत्री म्हणाले की तेल लावून काय काठ्यांना तेल लावून मारा, तो काही त्याच्यावर उपाय नाहीये हे मला नक्की सांगायचं आहे. खरं म्हणजे आता बॉर्डरवरती जिथे पोलिसांच्या हातात काठ्या तेल लावलेल्या दिल्या आहेत त्याच्याऐवजी त्यांच्या हातात अन्नाची पाकिटं पाहिजे आता तिथे जाणाऱ्या लोकांना. ही माणसं काही हाऊसिंग स्थलांतर करत नाहीये, ही माणसं शहरात खायला मिळत नाहीये म्हणून ही माणसं गावाकडे जात आहेत. निदान स्वतःच्या गावात काही आसरा मिळेल, उधार उसनवारीवर काहीतरी जगू आपण, एवढ्या आशेवरती माणसं व्यंकटेश माडगुळकरांच्या भाषेत जगायला बाहेर पडलेली माणसं आहेत. त्या माणसांना तेल लावलेल्या काठ्यांनी मारण्याची ही वेळ नाहीये एवढं मला गृहमंत्र्यांना सांगायचं. मी एका अन्य कार्यक्रमात सुद्धा सांगितलं की आता अन्नाची पाकिटं पोलिसांच्या हातात पाहिजे आहे. हे जर प्रशासनाला आलं तर ते प्रशासनाने केलं पाहिजे. याचं उत्तर आणि कदाचित ही सूचना अधिक चांगल्या सकारात्मक पद्धतीने उमेश पाटील स्वीकारतील अशी अपेक्षा बाळगूयात. उमेशजी. नाही, विश्वंभर चौधरी सांगतायत त्याच्याबद्दल त्यांच्या भावनेचा आदर करतो. प्रश्न असा आहे की त्यांनी त्यातले 2 मुद्दे आहेत की त्यांनी सांगितलं की बॉर्डरवर जे काही पोलीस आहेत त्यांच्या हातामध्ये अन्नाची पाकिटं दिली पाहिजेत की लोकांची जे हातावर सपोर्ट असणाऱ्यांच्या बाबतीमध्ये ही खरंच परिस्थिती आहे आणि ती स्वागतार्ह, त्यांची सूचना देखील स्वागतार्ह आहे. परंतु दुसऱ्या बाजूने जे आहे की काठीला तेल लावणं म्हणजे प्रत्यक्षात काही ते तेल लावून काट्या नसतात, तर त्याच्यामध्ये सांगण्याचा उद्देश असा होता की काही लोक विनाकारण जे आहेत सोशल डिस्टन्सिंग किंवा रस्त्यावर येणं किंवा गप्पा मारण्यासाठी किंवा वेगवेगळ्या कारणासाठी अनावश्यकरित्या रस्त्यावर फिरणं लॉकडाऊनच्या काळामध्ये, याच्या संदर्भातली जबाबदारी देखील प्रशासनाची असते आणि त्याच्या बाबतीत प्रशासनाला सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांची ती जबाबदारी असते. त्यामुळे अशा पद्धतीनं जे अनावश्यकरित्या फिरतायत त्याच्यावरती कारवाई वचक असावा त्याच्या संदर्भातला, म्हणून ती भूमिका गृह खात्याची असते, ती आवश्यक देखील आहे.
ठीक आहे, तुमचं म्हणणं असं आहे की जी भूमिका गृहमंत्र्यांनी मांडली ती स्थलकाल परत्वे गरजेची आहे, आवश्यक आहे. राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत. शेट्टी साहेब, एक मुद्दा आता पुन्हा एकदा ऊसतोडणी कामगारांच्या सुरक्षेच्या संदर्भातला समोर आणतो आणि तो असा आहे की समजा देव न करो पण जर समजा दुर्दैवानं त्यांच्यात कोणालाही संसर्ग झाला आणि तो संसर्ग महाराष्ट्रातल्या अतिग्रामीण भागामध्ये पसरला तर कसं नियंत्रणात आणायचं त्याला? नाही, ती जबाबदारी सगळ्यांचीच आहे आणि म्हणून आता जे ऊस तोडणी मजूर गावाकडे जाऊ इच्छितात त्यांना ताबडतोब त्यांच्या गावात नेऊन सोडलं पाहिजे, त्यांची वैद्यकीय तपासणी करून, कारण ते 5-5 महिने झाले घर सोडणार, त्यांनाही घराकडे जायचं असणार. आणि हे तुमचं लॉकडाऊन कधी मागे घेणार आहे, 14 तारखेनंतर पुन्हा वाढणार आहे का नाही हे कुणाला माहिती नाही. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना जर वाटत असेल की मला आता माझ्या गावाकडे जायचं आहे तर निश्चितच त्यांचा तो अधिकार आहे, त्यांना सोडलं पाहिजे. ऊस तोडणी मजूरच नाही तर जे कोणी असे कष्टकरी मजूर असतील, असंघटित मजूर असतील, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मधले असतील किंवा औद्योगिक वसाहतीमधले असतील, त्या सगळ्यांना सुरक्षितपणे त्यांच्या भागामध्ये नेऊन सोडलं पाहिजे. रोजगार नसताना माणूस रिकामा काय करणार आहे? आणि त्यामुळं सोशल डिस्टन्सच्या नावाखाली इथं जे काही दाबून ठेवलं गेलं आहे ही एक प्रकारची गुलामगिरी आहे. सरकारचं हे धोरण चुकीचं आहे. विशेषतः केंद्र सरकार ही जी काय आढळतत्वाची भूमिका घेते ही काय माझ्या बुद्धीला पटत नाही. गेले 4-5 दिवस झालं या संदर्भामध्ये मी संघर्ष करतोय की यांना आपापल्या गावाकडे सोडलं पाहिजे, त्यांना त्यांच्या लोकांच्या मध्ये राहिलं गेलं पाहिजे. बरं, शेट्टी साहेबांची भूमिका घेऊन आपण पटकन अनिल बोंडेंना विचारूयात. अनिल बोंडे, धोरणामध्ये कुठे ना कुठेतरी दोष आहेत. राज्य सरकारच्या धोरणाबाबत पण राजू शेट्टी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय, त्यांचे प्रश्न केंद्र सरकारच्या बद्दलही आहेत. मला असं वाटतं की हा भावनेचा प्रश्न नाहीये, कारण की केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने दोघांचंही एकमत आहे की जिल्हाबंदी असली पाहिजे. आता यावर सगळ्यात चांगला उपाय हा असू शकतो की 14 तारखेपर्यंत जिल्हाबंदी आहे किंवा राज्यबंदी आहे. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये स्थानांतरित असणारे जे मजूर असतील त्यांना एवढ्या मोठ्या आपल्या शाळा आहेत, एवढे मोठे हॉस्टेल आहे, त्याच्यामध्ये सेपरेट रूम मध्ये त्यांना 14 तारखेपर्यंत ठेवायचं आहे, त्यांना जेवण द्यायचं आहे, त्यांना राहण्याच्या सगळ्या सुविधा द्यायच्या आहे. म्हणजे त्या शेल्टर रूम मध्ये जर त्यांना आपण ठेवू शकलो, प्रत्येकाला जर चांगल्या तऱ्हेनं तिथे जगता आलं तर 14 तारखेपर्यंत निश्चितपणे राहतील. कारण की यामध्ये थोडी कुचराई, मला हे सांगा की पंतप्रधान असो किंवा मुख्यमंत्री, मी अनिल बोंडे आपल्याला मध्ये यासाठी सांगतो, राजू शेट्टीने एक महत्वाचा मुद्दा मांडला. राजू शेट्टी असं काय म्हणतायत की केंद्र सरकार काही प्रमाणामध्ये या सर्व प्रकाराचा बागुलबुवा उभा करताय आणि त्याचा मजुरांना त्रास होतोय. हा बागुलबुवा उभा करणं सुरू आहे का महाराष्ट्रात किंवा देशात? आणि म्हणून जिथे आहात तिथे शेल्टर रूम मध्ये ठेवा, जेवणाची व्यवस्था करा, शासनाने ती जबाबदारी घेतली पाहिजे असं माझं मत आहे. बर, पण मग मी मुद्दा जो बागुलबुवा उभा करण्याचा मांडला होता, बोंडे साहेब त्याच्यावर उत्तर द्या. नाही, बागुलबुवा नाहीये हा बागुलबुवा नाही. इटली मधली परिस्थिती, आपण इंग्लंड मधली परिस्थिती जर आपण पाहतोय तर आपल्या भारतामध्ये तर मोठा कॅटॅस्ट्रोफ होईल, मोठी भीषण परिस्थिती होईल. आणि त्यामुळे मुख्यमंत्री जे सांगतात, पंतप्रधान सांगतात ते योग्य आहे, ते जिल्हाबंदी योग्य आहे. फक्त शेट्टी साहेब देतो आपल्याला संधी. अनिल बोंडे आपल्या मुद्द्यावर राजू शेट्टींचा आक्षेप आहे, ते बोलतात, कृपया ऐका. बोंडे साहेब 1 मिनिट ऐका त्यांचं म्हणणं. तोडणी मजुरांनी राहणं असुरक्षित आहे. मराठवाड्यामध्ये ते सुरक्षित राहतात आणि आता लगेच जिल्हाबंदी कशी काय आली हो बोंडे? काय केंद्राचा संबंध आला की मोदींचं समर्थन केलंच पाहिजे काय तुम्हाला? नाही, गरज नाही. मी उद्धवजी ठाकरेंचं समर्थन करतोय, कारण का उद्धवजी ठाकरे आणि केंद्राचे नरेंद्रजी मोदी भावनेवर निर्णय नाही घेत आहे. वैद्यकीय सल्लागारांनी पूर्ण WHO जे सांगितलंय त्याच्याप्रमाणे वागतात राज्यामध्ये. ऊस तोडणी लक्षात घ्या. आणि त्यामुळे त्या सगळ्या लोकांसाठी सुद्धा ते आवश्यक आहे. आणि कमीत कमी टेलिव्हिजन वरून सुद्धा आपण चुकीचा संदेश देऊ नये. नाही, कोण बोलला? तुम्हीच बोला ना. सांगली कोल्हापूरमध्ये असुरक्षित आहेत ऊस तोडणी मजूर. अरे बाबा, असुरक्षित आहे तर तिथे त्यांना शेल्टर होम मध्ये ठेवायचं आहे आणि त्यांना शासनाने जेवण द्या असं माझं म्हणणं आहे. शासनाने त्यांना सुरक्षा द्या, त्यांची रोज आरोग्य तपासणी करा, हे शासनाचं कर्तव्य आहे. हे तुम्हाला सांगतो. रेकॉर्ड तपासून बघा. 1 मिनिट, राजू शेट्टी आणि अनिल बोंडे दोघांनीही थांबा. तुम्ही दोघेही परस्पर संवाद साधताय पण एकाच वेळेला दोघांच्याही आवाजांमुळे कुठला मुद्दा कळत नाहीये. मी शेट्टी साहेब आपल्याला 30 सेकंद देतो. नक्की आता या क्षणाचा आक्षेपाचा मुद्दा काय? बोंडे सुरुवातीला काय म्हटले की
सांगली कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विशेषतः इस्लामपूरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हे मजूर इथं ठेवणं असुरक्षित आहे. उलट मराठवाड्यामध्ये लागण झालेलं नाही. बीडमध्ये तर सुद्धा एक सुद्धा रुग्ण नाही. त्यामुळे तिथं जाणं हे सुरक्षितपणाचं आहे असं अर्ध्या तासापूर्वी बोंडे बोलले आणि आता म्हणतात की जिल्ह्याच्या बाहेर जाता येणार नाही. ठीक आहे, हा मुद्दा लक्षात आला. अनिल बोंडे त्याचं उत्तर देतील. अनिल बोंडे, या दोन्ही भूमिका कशा असू शकतात? मी स्पष्ट आता मी बोलतोय स्पष्टपणे सांगतो आहे की जिल्हा बंदी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी ही सगळ्यांच्या भल्यासाठी लावलेली आहे आणि त्यामुळं जिल्हा बंदीमध्ये जे मजूर असतील त्यांना शेल्टर हाऊस मध्ये ठेवा, त्यांची जेवणाची व्यवस्था करा. समजा सांगली आणि इस्लामपूरमध्ये जर मजूर असतील ते जर मराठवाड्यात गेले तर एखादा जरी इन्फेक्टेड असेल तर तो मराठवाड्यामध्ये ते इन्फेक्शन वाढवेल आणि त्यामुळं 14 एप्रिल पर्यंत जिल्हा बंदी जी केलेली आहे ती पाळणं मुख्यमंत्र्यांनी याच्यात बोंडे साहेब एक जो मुख्य मुद्दा आला, जर कोरोना बाधित क्षेत्रामध्ये मजूर असुरक्षित असतील तर ते कोरोना बाधित क्षेत्रातल्या शेल्टरमध्ये सुरक्षित कसे असतील? नाही, म्हणूनच क्वारंटाईन मध्ये ठेवायचंय. म्हणूनच क्वारंटाईन मध्ये तेच पंतप्रधान सांगतात आहे, मुख्यमंत्री सांगतात आहे की रोज त्यांची चेकअप करता येईल. कोणाचा जर पॉझिटिव्ह आला, कोणाला जर सिम्पटम्स आले, कोणाला जर म्हणजे सर्दी खोकला सुरू झाला तर ताबडतोब त्याचा थ्रोट स्वॅब घेता येईल. ठीक आहे, आपण हा जो एक पर्याय सुचवलाय त्याच्या संदर्भात उमेश पाटील यांना चर्चेत घेतोय. उमेश पाटील, जिथे कुठे मजूर आहेत तिथे तिथे त्यांना विलगीकरणामध्ये ठेवा आणि त्यांची दैनंदिन वैद्यकीय चाचणी करा असा सल्ला चर्चेत येतोय. सरकारकडून तशा प्रकारची अपेक्षा बाळगावी की नाही? नाही, निश्चितपणे कसं आहे माहितीये का, या संदर्भामध्ये तज्ञ लोकांचं मत हे जास्त अधोरेखित करून घेतलं पाहिजे. कारण आपण राजकीय माणसं आहोत किंवा आपल्याला त्या कोरोना आजार किंवा त्याच्या संदर्भातलं इन्फेक्शन ह्या सगळ्याचा जो तांत्रिक तपशील जो आहे यातला हा त्यांना जास्त माहिती आहे. आता काय झालंय की तज्ञ लोकांच्या सल्ल्याप्रमाणेच देशाच्या पंतप्रधानांनी किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांनी या बाबतीतले निर्णय घेतले. जिल्हा बंदी असेल किंवा तुमचं कारखान्यांची टाळेबंदी असेल किंवा लॉकडाऊन असेल, हे सगळं कशासाठी आहे तर या सर्वसामान्य सर्व जनतेमध्ये हा जो कोरोना व्हायरस जो आहे तो त्याची लागण होऊ नये, पसरू नये, प्रादुर्भाव होऊ नये, तो वाढू नये याच्याकरता आहे. आता त्या मजुरांचा जीव पण महत्वाचा आहे. आता वेगवेगळ्या साखर कारखान्यांवर असलेले मजूर किंवा अजून दुसऱ्या कुठल्याही कारखान्यांमध्ये काम करणारे मजूर हे तिथले स्थानिक नसतील, कदाचित ते मूळचे दुसरीकडचे कुठले असतील. जसे ऊसतोड कामगार हे प्रामुख्याने बीड जिल्ह्यातले आहेत. आता त्यांना बीड जिल्ह्यामध्ये त्यांना जाऊ दिलं पाहिजे असं राजू शेट्टींचं जे मत आहे ते त्यामध्ये तथ्य आहे. परंतु त्यांच्या त्या आरोग्याचं त्यांचं आरोग्य कॉम्प्रोमाइज करून आपल्याला ते करावं लागणार आहे का? बरोबर. याच उत्तरावर आपल्याला थांबवतो कारण वेळेची मर्यादा आहे. मला पटकन एक पुढचा प्रश्न विश्वंभर चौधरींना विचारायचा आहे. विश्वंभर चौधरी, चर्चेच्या शेवटच्या टप्प्यातला हा शेवटचा प्रश्न आहे, आपण पटकन उत्तर द्या. मजुरांचं शोषण होणार नाही याच्यासाठी प्रशासनाकडून कुठल्या गोष्टी पटकन अपेक्षित करायला पाहिजेत? जर मजुरांना त्याच जागी ठेवायचं असेल तर त्यांचा अन्न वस्त्र निवारा, चांगला निवारा म्हणताना क्वारंटाईन मधला निवारा आणि वैद्यकीय तपासणी या किमान गोष्टीत असं मला वाटतं. तेवढ्या झाल्या तरी खूप आहे. अगदी आपण अत्यंत समर्पक आणि मोजक्या शब्दात उत्तर दिलं त्याबद्दल धन्यवाद. त्याचबरोबर इतर सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झाले त्यांचेही आभार. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.